लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद विधानसभेतील अपक्ष उमेदवार गोपाळकृष्ण जाधव यांचा सायकलवर प्रचार। माझी उमेदवारी ऊसतोड कामगारांच्या न्यायासाठी बोलताना अश्रू अनावर झाले। बातमी पुसद विधानसभा 81च्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार विविध साधनाच्या जोरावर आपला प्रचार जोरात सुरू आहे। कुणाच्या गाड्यांचा ताफा तर कुणाचे हेलिकॉप्टर, कोणी डिजिटल माध्यमातून तर कोणी बॅनरच्या माध्यमातून अशा विविध साधनांच्या माध्यमातून सदर उमेदवार आपला प्रचार करीत आहेत। परंतु पुसद विधानसभा 81 मध्ये अपक्ष उभे असलेले उमेदवार MA B.Ed सुशिक्षित गोपाळकृष्ण बाबूसिंग जाधव राहणार हिवळणी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून ते अपक्ष उमेदवार आहेत। ते सामान्य कुटुंबातील असून त्यांच्याकडे प्रचारासाठी मोटरसायकल व चारचाकी अशा प्रकारचे कोणतेही साधन नाही। ते आपल्या जुन्या सायकलवर पायाची भिंगरी करीत आपला प्रचार गावोगावी करीत आहेत। प्रचार करताना त्यांच्याशी रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलचे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यांनी संवाद साधला असता त्यांचे अश्रू अनावर झाले। ते म्हणतात की माझी उमेदवारी ही येथील ऊसतोड कामगार, श्रमिक, वंचित महिला व बेरोजगार उमेदवारासाठी आहे। मी अत्यंत गरीब परिस्थितीत असून लोकांनी मला मतदान करावे व निवडून द्यावे। मी निवडून आल्यावर ऊसतोड कामगार, श्रमिक, वंचितांचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचवणार, या सर्व वंचितांना न्याय मिळवून देणार अशी भावनिक साथ त्यांनी मतदारांना घातली। परंतु शेवटच्या क्षणी त्यांचे अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडत होते। मतदार जनता त्यांनी केलेल्या आव्हानाला कसा प्रतिसाद देऊन मतदान रूपी आशीर्वाद देतील असा आशावाद त्यांनी शेवटच्या प्रसंगी व्यक्त केला। पुसद 81 विधानसभा या मतदारसंघामध्ये या ठिकाणी ऊसतोड कामगाराचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी गोपाळकृष्ण बाबूसिंग जाधव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून आपल्या स्वतःच्या सायकलने या ठिकाणी प्रचार चालू केलेला आहे। आपण बघू शकतो की काटखेडा आणि या ठिकाणी सुद्धा ते रस्त्यावरती आपली सायकल घेऊन प्रचार करत आहे। अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये असलेले उमेदवार, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय म्हणता, आपली उमेदवारी कशासाठी आहे आणि आपली प्रतिक्रिया? सर नमस्कार, मी अपक्ष उमेदवार गोपाळकृष्ण बाबूसिंग जाधव, पुसद विधानसभा मतदारसंघ। मी राहणार हिवळणी तलाव, माळपटार 43 गाव हा पाण्याखाली आला पाहिजे। 43 गावच्या ऊसतोड कामगारांच्या समस्या, 43 गावाच्या ऊसतोड कामगारांच्या समस्या, पुसद विधानसभा मतदारसंघांच्या समस्या। पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत, अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत, अनेक विद्यार्थी वनवनी फिरत आहे, अनेक विद्यार्थी ऊसामध्ये जात आहे। अशी परिस्थिती, मी शिकला सवरला असताना, मी MA B.Ed असताना मला रोजगार नाही, मी इतकाच होऊन माझ्याकडे कुठलं साधन नाही। या जीवनामध्ये मी हा जीवन मी कसा जगावा, माझ्यापुढे प्रश्न आहे। हा जीवन हे बेरोजगार कसे जगतील हा माझ्याजवळ प्रश्न आहे। हे प्रश्न मला वाटते जे मातबर नेते आहेत त्यांच्याकडे धन संपत्ती आहे, वैभव आहे, ते जाणू शकत नाही। हा समाज, या समाजामधील देश बांधव, माझे मित्र, बंधू, भगिनी असेच जातील। हा समाज मला वाटते हा सुफलाम व्हावा, यासाठी मी माझी उमेदवारी नियुक्त केलेली आहे। या पुसद विधानसभामध्ये माझी लढत मी घेण्यासाठी मी घरोघरी दारोदारी जातो। मी प्रत्येकांना माझे विचार सांगतो, माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे। या समाजाची मी पूर्ण समस्या निर्मूलन करण्यासाठी मी समर्थ आहे। मी गरिबीत राहून मला गरिबी नेमकी काय आहे याची जाण झाली, म्हणून मित्र आणि बंधू भगिनींनो, माझ्या बाकर मतदार बंधू भगिनींनो, मी जे आपणास नम्र निवेदन देत आहे, तुम्ही त्याच्यावर लक्ष करा। माझी उमेदवारी, अपक्ष उमेदवारी, माझा बोली क्रमांक 10 गोपाळकृष्ण बाबूसिंग जाधव, ड्रिल मशीन या चिन्हावर आपण येत्या 20 तारखेला आशीर्वादाच्या दिवाणी मला आशीर्वाद द्यावे अशी माझी आपणास दिवस उरलेले आहेत, तर आपण सायकलवर प्रचार केलेला आहे, तो कुठपर्यंत पोहोचला आणि आपण 3 दिवसामध्ये अजून काय करणार आहात? सर माझ्याकडे 3 दिवस आहे, 3 दिवसामध्ये माझा प्रचार सभा पूर्ण होईल। मला ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये जावं लागते, मी नम्रपणे मीटिंगला सुद्धा जातो, प्रामाणिकपणे मी माझे प्रचारसुद्धा करतो। मी खेडोपाडी 10, 12, 14 खेडेसुद्धा खेळतो। आज इकडचा सर्कल माझा पूर्ण झालेला आहे। उद्याच्या स्थितीला माझा जिकडचा सर्कल नाही झाला त्या स्थितीला मी जाऊन प्रत्येक लोकांमध्ये, प्रत्येक समुदायामध्ये माझे विचार माझे समर्थक
मला द्यावी, आशीर्वाद द्यावी अशी मी या विनंती करतो. पुष्पावंती नगरीने 2 मुख्यमंत्री दिले, परंतु आपली उमेदवारी इथल्या बेरोजगाराला काम नाही, ऊसतोड कामगाराला या ठिकाणी पलायन करावं लागतं. यावर आपल्याला काय वाटतं? धन्यवाद सर. आपण हा प्रश्न विचारला आज एकदम माझ्या मनातला, माझ्या हृदयातला, उदराच्या आतमधला प्रश्न विचारलेला आहे सर. इथे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक झाले, मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकजी झाले. माझं त्यांच्याविषयी वाद नाही, ते देवासारखी माणसं गेले, त्यांनी कामं केली. परंतु माझा यवतमाळ जिल्हा, माझा पुसद तालुका हा या पद्धतीने डेव्हलप झाला नाही. बारामतीसारखा मी माझं दुर्भाग्य कसं तरी मी बारामतीमध्ये गेलो होतो, तिकडे तिथे विकास दिसत होता. माझा विकास माझ्याजवळ नाही आहे, म्हणून मी दारोदारी बघितो. या समाजातले लोक माझ्यासाठी जळून तपून मरू नये म्हणून मी समाजाचं काम करेन. शेवटचा प्रश्न, आपण थोडक्यामध्ये एक अत्यंत गरीब उमेदवार म्हणून या ठिकाणी 13 उमेदवार आहे, अत्यंत त्या ठिकाणी पैसेवाले उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे. तर आपण शेवटच्या क्षणामध्ये मतदारांना कशा प्रकारचं आवाहन करणार आहात? व्हेरी गुड. माझ्याकडे जे पाठबळ आहे त्याच्यामध्ये मी समर्थ आहे. प्रत्येक बंधूकडे मी जाऊन माझं नम्र निवेदन करत आहे. मी असं मला दुःख नाही की मला प्रचाराला साधन नाही. माझ्याकडे जेवढं साधन आहे ते पूर्ण आहे असं मला वाटते. मी आनंदात हा प्रचार व्यवस्थित करत आहे. आपण जनता माझ्या पाठीशी राहावं, निश्चितच मी नवीन काहीतरी घडून आणीन असं मला वाटते. सद्गुरू कृपा होईलच. आदिमाया शक्ती जगदंबा मला साथ देईल. साथी भवानी जरूर पण साथ देईल. धन्यवाद. जाधव यांनी या सायकलवरती प्रचार चालू केला आणि त्यांनी आवाहन केलं आहे जनतेला की या ठिकाणचा जो ऊसतोड कामगार आहे, त्या ठिकाणचा बेरोजगार आहे, या ठिकाणचा शेतकरी आहे आणि या ठिकाणचा श्रमिक आहे, त्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी या पुसद विधानसभेच्या 81 मध्ये त्यांनी उमेदवारी दाखल केली आणि आपल्या सायकलच्या जोरावरती या ठिकाणी ते प्रचार करत आहे आणि जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे की मला निवडून द्या, निश्चितच मी या सर्वांचं नेतृत्व करणार आहे. रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.